परंपरा ही सती परंपरा वेदाने सांगितली का? तर वेदात नाही, वेदामध्ये पुनर्विवाहाचे मंत्र आलेले आहेत की एखाद्या स्त्रीचा जर का पती तिच्या तारुण्य काळात जर का तिचा पती वारला तर ती पुनर्विवाह करू शकते, असे अथर्ववेदात सुद्धा मंत्र आलेले आहेत. आता मंत्र म्हणणं इथं प्रशस्त नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला स्क्रीनवर ते मंत्र कोणत्या मंडलात कोणत्या अध्यायात आणि कितवा मंत्र हे दिसत असेल. तर या सती परंपरेला अनुसरून एखाद्या स्त्रीचा जर का पती वारला तर त्या स्त्रीला पुनर्विवाह करता येतो, असे मंत्र वेदामध्ये आपल्याला आढळतात. मग या सती परंपरेमागचं मुख्य उद्देश काय किंवा ही सुरू कस काय झाली? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडं सती परंपरा ही सर्वांसाठी नव्हती. आपल्या भाषेत सांगायचं तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस होता. त्या स्त्रीला जर का वाटत असेल की मी आता माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही तर तिने सती जायचे, सगळ्यांनी सती जायचं नाही. जगद्गुरु शंकराचार्यांची आई सुद्धा विधवा होती आणि समर्थ रामदास